नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिजिकल केमिस्ट्रीच्या केमिकल कायनेटिक चॅप्टरला आपण सुरुवात केली आहे. यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण झिरो ऑर्डर रिॲक्शनबद्दल डिस्कशन केलं आहे. आता या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनबद्दल शिकणार आहोत. व्हॉट इज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, देन रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, रेट लॉ इक्वेशन, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन, rate constant for first order reaction, then characteristics of first order reaction in which unit of first order, then half life time of first order reaction and graphical representations of first order reactions. हे सर्व टॉपिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या टॉपिकला, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. First order reaction. What is first order reaction? Those chemical reactions in which only one molecule changes its concentration as a result of chemical reaction, particularly in slowest step of complex reaction. एखाद्या कॉम्प्लेक्स रिॲक्शन मधल्या सर्वात स्लोवेस्ट स्टेपमध्ये RDS मध्ये किती मॉलिक्यूल त्यांचं कॉन्सन्ट्रेशन चेंज करताय याला आपण ऑर्डर म्हणतो. ज्या रिॲक्शनमध्ये फक्त एकच मॉलिक्यूल त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज करतो RDS मध्ये, त्याला आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणतो. मग ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये फक्त एक मॉलिक्यूल चेंज करणार. इलेमेंटरी स्टेपमध्ये जर सिंगल मॉलिक्यूल असेल तर सिंगल मॉलिक्यूल त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज करणार आहे आणि तिथे तुम्हाला ऑर्डर 1 मिळणार आहे. कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये मात्र ऑर्डर स्लोवेस्ट स्टेपवरती डिपेंड करते. हे आपण ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटी डिफरन्समध्ये शिकलेलो आहोत. मग आता जसं झिरो ऑर्डरचं एक्सप्रेशन बघताना आपण एक जनरल इक्वेशन आपण यामध्ये कन्सिडर करूया फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी. एक जनरल इक्वेशन कन्सिडर करतोय आपण. A gives product P. Now initial concentration at t is equal to 0. जेव्हा टाइम t हा 0 होता तेव्हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A चं किती असेल हे आपण कन्सिडर करूया. जे कॉन्सन्ट्रेशन असेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A at 0 टाइम. यू कॅन ऑल्सो consider it as small a is the initial concentration. Now concentration get consumed in time t. टाइम t मध्ये किती कॉन्सन्ट्रेशन कंझ्युम झालं, वापरलं गेलं, याला आपण x म्हणूया. आणि जेवढं वापरलं गेलं x, हे वापरलं गेल्यानंतर शिल्लक किती राहिलं, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ॲट टाइम t या वेळेला किती कॉन्सन्ट्रेशन शिल्लक आहे, रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन. दॅट रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन इज AT, or we can say initial concentration is A minus consumed concentration is X, which is equal to A minus X. याला A minus X ने सुद्धा आपण डिनोट करू शकतो या केसेसमध्ये. आता हे जे फर्स्ट ऑर्डर इक्वेशन आहे किंवा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे, याच्यासाठी रेट लॉ कसा लिहिणार आपण. रेट लॉ for above first order reaction. Above first order reaction is given as, कसा दिला जाईल, R directly proportional to concentration of A raised to 1. हा रेट लॉ आहे. आणि रेट लॉमध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्मच्या रेजला जी पॉवर असते, कॉन्सन्ट्रेशन टर्मला जी पॉवर असते, एक्सपोनंट असतो, तो म्हणजे आपली ऑर्डर असते. इथं A हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आहे, त्याच्या रेस टू पॉवर 1 आहे, याचा अर्थ या रिॲक्शनची ऑर्डर 1 आहे. आता हा जो रेट आहे, या रेटला आपण डिफरन्शियल रेट फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट A विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम dt, which directly proportional to concentration of A raised to 1. Now therefore proportionality constant introduced करूया minus change in concentration of A with respect to change in time
not temperature, time actually here, which is equal to K. K1 is a velocity constant of first order reaction, also known as a rate constant for first order reaction, and this K1 is also known as decay constant in case of radioactive disintegration reactions. जर न्यूक्लियर रिॲक्शन असतील, जे की फर्स्ट ऑर्डरचं एक्झाम्पल आहे, त्या रिॲक्शन्समध्ये K1 ला लॅम्बडा या सिम्बॉलने डिनोट करतात आणि त्याला डीके कॉन्स्टंट असं सुद्धा म्हणतात. इथं नॉर्मली आपण K1 कन्सिडर करूया रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इंटू A⁻⁻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 ⁻
1. आता या इक्वेशननुसार बघा, लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट. म्हणजे ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इन्क्रीजेस बाय n फॅक्टर, rate of reaction also increases by n factor. If concentration A decreases to half, rate of reaction also decreases to half. म्हणजे A चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर रेट वाढेल, A चं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं तर रेट सुद्धा कमी होईल. डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी आहे. where K1 is equal to rate constant for first order reaction. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. मग आता हे झालं जनरल एक्सप्रेशन. आता या एक्सप्रेशनला आपल्याला सॉल्व करायचं आहे. याला डिफरन्शियल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. डिफरन्शियल फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर त्याला इंटिग्रेट करायचं आहे. मग लाईक ज्या टर्म्स आहेत त्या सिमिलर टर्म्स एका बाजूला आणूया आपण. ए कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे, इथे सुद्धा ए कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे, दोघं एका बाजूला आणायचे. डी टी तिकडे शिफ्ट करून घेऊया. मग आपल्याला काय मिळतंय? आपल्याला इक्वेशन मिळेल डी ए upon concentration of A is equal to minus K1 into dt. K1 into dt. This is a differential equation. हे differential equation, equation number 2. Now integrating this equation. Integrating या इक्वेशनला इंटिग्रेट करायचं आहे. कुठल्याही डिफरन्शियल इक्वेशनला आपल्याला सॉल्व करायचं असेल तर आपल्याला इंटिग्रेट करावं लागेल. आता इंटिग्रेशन करण्याच्या दोन मेथड्स असतात. एक इंटिग्रेशन युझिंग लिमिट्स आणि दुसरं इंटिग्रेशन विदाउट लिमिट्स. जर विदाउट लिमिट्स आपण इंटिग्रेशन करणार असू तर आपल्याला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी ॲड करावं लागेल. आणि जर आपण प्रॉपर लिमिट लावणार असू तर आपल्याला सी ॲड करायची गरज नाही. मग आपण इंटिग्रेटिंग इक्वेशन 2 युझिंग प्रॉपर लिमिट्स. इंटिग्रेटिंग इक्वेशन 2 युझिंग स्पेसिफाईड ऑर प्रॉपर लिमिट्स. लिमिट्स लावून इंटिग्रेट करतोय. हिअर इंटिग्रेशन ऑफ 1/a into dA is equal to minus and K1 kept outside the integration of dt. Now for dt the lowest limit is 0. टेम्परेचर व्हेरिएबल आहे ज्याचं लोएस्ट लिमिट 0 आहे आणि या लोएस्ट लिमिटला A कॉन्सन्ट्रेशनचं जे व्हॅल्यू आहे ती A0 आहे. A0 इथं हायेस्ट टाइम T आहे जिथं कॉन्सन्ट्रेशन आहे AT, जिथं कॉन्सन्ट्रेशन असेल AT. Now what is integration of 1/x into dx? हा जो फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1/x dx, हा फॉर्म्युलाचं ln x होतं. ln x याचा अर्थ लॉगरिथम ऑफ x टू दी बेस e. मग याला ln लिहूया. ln a हे व्हॅल्यू तयार झाली. ln a आणि ln a लोअर लिमिट आहे a0 आणि अप्पर लिमिट आहे at, which is equal to minus K1 as it is. dt चं इंटिग्रेशन आहे t 0 to t. Now substituting upper and lower limits. Upper limit put केलंय ln at minus ln a0 which is equal to minus K1 into t. t ची व्हॅल्यू t पुट केली, t ची व्हॅल्यू 0 पुट केली, आपल्याला आन्सर इथं t मिळालं. आता हे एक इक्वेशन तयार झालं आपल्यासाठी. हे एक इक्वेशन तयार झालं आपल्यासाठी ज्या इक्वेशनला आपण वेगवेगळ्या डिफरन्शियल फॉर्ममध्ये लिहू शकतो. आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन नंबर 3 आहे. सपोज इक्वेशन नंबर 3. आता याला ह्या मायनस साईनला तुम्हाला रिअरेंज करा. मायनस साईन काढून घ्यायची. मायनस साईन काढून घ्यायची. तुम्हाला इक्वेशन काय मिळणार आहे? ln a0 मायनस ln at. साईन चेंज केलं आपण इज इक्वल टू प्लस K1 t. दिस इज इक्वेशन नंबर 4 प्लस K1 t. आता हा जो t आहे हा इकडे डिवाइडला घेऊन यायचा. तुम्ही लॉगची टर्म माहिती आहे, लॉगचा बेसिक रूल माहिती आहे आपल्याला. लॉग a मायनस लॉग b इज इक्वल टू लॉग
ए अपॉन बी. हा रूल वापरला तर हे इक्वेशन आपल्याला असं लिहिता येईल ln a0 अपॉन at विच इज इक्वल टू k1 इंटू t. इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर 5. आता हे जे इक्वेशन नंबर 5 तयार झालं, तुम्हाला अजून एक रूल माहीत असेल. इफ लॉग ऑफ x इज इक्वल टू y, लॉग ऑफ x टू द बेस e, लॉग ऑफ x टू द बेस e म्हणजे ln इज इक्वल टू y, देन x इज इक्वल टू e रेस टू y. x इज इक्वल टू e रेस टू y असं पण एक इक्वेशन तयार होतं. असं सुद्धा एक इक्वेशन तयार होतं. ते इक्वेशन सुद्धा आपल्याला परफॉर्म करता येईल. एक्सपोनेन्शियल इक्वेशन सध्या आपण हे नॉर्मल इक्वेशन घेऊया. t इकडे घेऊन यायचं आहे. देअरफॉर k1 इज इक्वल टू 1 अपॉन t इंटू ln a0 अपॉन at. दिस इज अन एक्सप्रेशन. हे एक एक्सप्रेशन आहे जे फर्स्ट ऑर्डर इक्वेशन आहे. इक्वेशन नंबर 6. याचा दुसरा फॉर्म तुम्ही lnचं कन्व्हर्जन लॉग टू द बेस 10 मध्ये करू शकतात, जे की तुम्हाला असं मिळणार आहे k1 इज इक्वल टू 2.303 अपॉन t इंटू लॉग टू द बेस 10 concentration of A at time 0 upon concentration of A at time t. This is another expression for first order reaction. Equation number 7. आता हे जे इक्वेशन 6, 7 तयार झालेत हे वेगळ्या फॉर्ममधून मिळू शकतात. इक्वेशन 7 कॅन ऑल्सो बी रिटन ॲज. इक्वेशन 7ला तुम्ही असं सुद्धा लिहू शकतात k1 इज इक्वल टू 2.303 अपॉन t इंटू log of what is A0 concentration. A0 concentration is small a upon AT concentration is A minus x. This equation can also written like this. Equation number 8. Equation number 8 असणार आहे. आता बघा इक्वेशन 3. हे इक्वेशन तुम्हाला तयार झाले नॉर्मल इक्वेशन्स आहे. इक्वेशन 6, 7 and 8. Equation 6, 7 and 8 are known as integrated rate equations for first order reaction. आता हे जे इक्वेशन आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचे इंटिग्रेटेड रेट इक्वेशन आहे. याचा एक एक्सपोनेन्शियल फॉर्म पण कॅल्क्युलेट करता येतो मित्रांनो. तुम्ही जे इक्वेशन 4 इथं बघताय या इक्वेशन 4 ला आपण इक्वेशन 3 ला आपण रिअरेंज केलं. इक्वेशन 3. नाउ इक्वेशन 3 कॅन ऑल्सो बी रिटन ॲज याला पुन्हा वेगळ्या पद्धतीने लिहू ln at अपॉन a0 ln at upon a0 which is equal to minus k1 into t. This is another expression. Expression number 9. Now we know the formula. If ln x is equal to y, then x is equal to e raised to y. मग हा फॉर्म्युला वापरला तर इथं तुम्हाला काय मिळणार आहे. इथं at concentration of at upon a0 which is equal to e raised to minus k1 into t. हे एक्सप्रेशन मिळेल. दिस कॅन ऑल्सो बी रिटन ॲज a concentration of a at time t is equal to concentration of a at time 0 into e raised to minus k1 into t. This is equation number 10. Now equation 10 is an exponential form of first order reaction. हे exponential form आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं. जसं हे lnच्या टर्म्समध्ये लिहिलंय तसं हे लॉगच्या टर्म्समध्ये सुद्धा आपल्याला लिहिता येईल. लॉगच्या टर्म्समध्ये लिहिलं तर तुम्हाला याला ह्या इक्वेशनला इथं मल्टिप्लाय करावं लागेल 2.303 आणि तो फॅक्टर जो मल्टिप्लाय असेल तो इकडे येताना डिवाइड होईल आणि तुम्हाला एक नवीन एक्सप्रेशन मिळेल. हेच इक्वेशन नंबर 10 तुम्ही अजून एका वेगळ्या फॉर्ममध्ये लिहू शकतात. कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT is equal to concentration of A at time 0 into 10 raised to minus k1 t upon 2.303 minus k1 t अपॉन 2.303 हे एक एक्सप्रेशन तयार होईल. एक्सप्रेशन नंबर 11. हे दोघं एक्सप्रेशन 10 आणि 11 हे
एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स आहेत. इक्वेशन 10 and 11 are the exponential forms of first order reactions. हे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचे एक्सप्रेशन्स आहेत. हेच एक्सप्रेशन जे 10 आहे हे बऱ्याचदा परीक्षेमध्ये किंवा ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला लिहिताना हे एक्सप्रेशन 10 असं सुद्धा दिलं जातं. CT इज इक्वल टू C0 इंटू e⁻⁻k1t. हे फॉर्म असं सुद्धा दाखवला जाईल. बऱ्याचशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये हे इक्वेशन असं लिहिलं जातं. अर्थ सारखाच आहे मित्रांनो. हिअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ॲट टाइम t इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ॲट टाइम 0 into e⁻⁻k1t. This is also same. C for concentration at time t is equal to concentration at time 0 into e⁻⁻k1t. हे झालं फर्स्ट ऑर्डर इक्वेशन, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचे सर्व इक्वेशन. नॉर्मल इंटिग्रेटेड रेट इक्वेशन बघितले आणि हे एक्सपोनेन्शियल इक्वेशन्स बघितले. आता यानंतर पुढे आपण बघणार आहोत याचे कॅरेक्टरिस्टिक्स फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचे. तुमचं हे झालं असं व्यवस्थित लिहून घ्या हे सर्व. मग आपण कॅरेक्टरिस्टिक बघूया फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनच्या. चला मित्रांनो, झालं असेल तुमचं हे लिहून. आपण आता कॅरेक्टरिस्टिक्स बघूया फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनच्या. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनच्या कॅरेक्टरिस्टिक्स. आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन बघतोय. आता याच्या कॅरेक्टरिस्टिकला सुरुवात करूया. कॅरेक्टरिस्टिक्स त्यातली फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. आपल्याला रेट लॉ माहिती आहे मित्रांनो. रेट लॉ या रिॲक्शनसाठी फर्स्ट ऑर्डरसाठी रेट कसा लिहितात? रेट इज इक्वल टू K1 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A⁻1. हा आपला रेट लॉ आहे. आणि या रेट लॉनुसार आपल्याला पहिली कॅरेक्टरिस्टिक मिळते. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A चेंजेस बाय n फॅक्टर, then rate also changes by same n factor. म्हणजे जर एचं कॉन्सन्ट्रेशन बदललं तर त्याच सेम फॅक्टरने रेट पण बदलेल. जर एचं कॉन्सन्ट्रेशन ट्वाईस झालं तर रेट सुद्धा ट्वाईस होईल. ए कॉन्सन्ट्रेशन थ्राईस झालं तर रेट सुद्धा थ्राईस होईल. ए कॉन्सन्ट्रेशन हाफ झालं तर रेट सुद्धा हाफ होईल. ए कॉन्सन्ट्रेशन 1/4 झालं तर रेट सुद्धा 1/4 होईल. म्हणजे ज्या फॅक्टरने एचं कॉन्सन्ट्रेशन बदलतंय, वेदर इट मे बी इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस, इन सेम मॅनर रेट ऑल्सो इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. कारण डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी की हा कॉन्स्टंट आहे, वेलॉसिटी कॉन्स्टंट किंवा रेट कॉन्स्टंट. ही झाली पहिली कॅरेक्टरिस्टिक्स. याचा अर्थ असा आहे की रेट जो आहे तो 100% कोणावर डिपेंड आहे? एवर डिपेंड आहे, केवर डिपेंड नाही आहे. सेकंड पॅरामीटर और सेकंड कॅरेक्टरिस्टिक, युनिट ऑफ K1. आपल्याला K1 जो आहे रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, त्याचं एक्सप्रेशन मिळालं आहे मित्रांनो. काय एक्सप्रेशन मिळालं आहे? एक्सप्रेशन मिळालं आहे K1 इज इक्वल टू 2.303 अपॉन T इंटू लॉग ऑफ A0 अपॉन AT. कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ॲट 0 टाइम अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ॲट T टाइम यांचा रेशो आहे. डायमेन्शनल फॉर्म याचा लिहिला. डायमेन्शनल फॉर्म ऑफ दिस इक्वेशन इज गिवन ॲज K1 इज इक्वल टू, इथं 2.303 कॉन्स्टंट व्हॅल्यू, त्याचं कुठलं डायमेन्शन नाही. टाईमचं डायमेन्शन आहे इथं टाईम T. लॉग डायमेन्शनमध्ये त्याला कुठलं सिग्निफिकन्स नाही आहे. A0 इट इज कॉन्सन्ट्रेशन, AT इज ऑल्सो कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन गेट कॅन्सल. देअरफॉर युनिट ऑफ K1 इज टाइम इनवर्स which may be second inverse, minute inverse, hour inverse likewise.
म्हणजे K1चं जे काही युनिट असेल ते युनिट असेल पर सेकंड, पर मिनिट, पर आवर, पर डे, पर इयर, समथिंग लाईक दॅट. म्हणजे ज्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला K1चं युनिट दिलं असेल किंवा रेट कॉन्स्टंटचं युनिट पर सेकंड दिलं असेल, पर मिनिट दिलं असेल, याचा अर्थ ती रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन मित्रांनो. ओळखायला फार सोपं आहे. पुढचे कॅरेक्टरिस्टिक नंबर 3, हाफ लाईफ पिरियड. हाफ लाईफ period. What is half life period? Half life period is the amount of time required to reduce initial concentration of the reactant to exactly its half is known as half life period. कुठल्याही स्पेसिसला किंवा कुठल्याही सबस्टन्सला जेवढी क्वांटिटी तो आहे तेवढी क्वांटिटीच्या हाफ क्वांटिटी होण्यासाठी लागणारा वेळ. समजा 100 ग्रॅम असेल तर 50 ग्रॅम होण्यासाठी लागणारा वेळ, किंवा 20 ग्रॅम असेल तर 10 ग्रॅम होण्यासाठी लागणारा वेळ, सपोज 5 ग्रॅम असेल तर 2.5 ग्रॅम होण्यासाठी लागणारा वेळ, याला म्हणतात हाफ लाईफ पिरियड. दिस हाफ लाईफ पिरियड इज जनरल डिनोटेड बाय टी हाफ. याला टी हाफने आपण डिनोट करू शकतो. मग आपल्याला माहिती आहे सुरुवातीला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय होतं ॲट टाइम टी इज इक्वल टू 0. टी हा जेव्हा 0 असतो तेव्हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मस्ट बी इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन A0 हे असं असतं जे माहिती आहे आपल्याला. देअरफोर व्हेन टी इज टेन्स टू टी हाफ, टी हा जेव्हा टी हाफ असेल तेव्हा जे AT असतं, AT कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाइम टी, ते काय होणार आहे AT, आणि टी काय टी हाफ आहे. म्हणजे याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन ॲट हाफ टाईम, जे की काय असतं ओरिजिनल कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ असतं. ओरिजिनल कॉन्सन्ट्रेशन असतं A0 आणि त्याच्या हाफ बाय 2 करायचं आहे तुम्हाला. नाव दिस व्हॅल्यूज सबस्टिट्यूटिंग इन दिस इक्वेशन, या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूया. देअरफोर K1 इज इक्वल टू 2.303 अपॉन टीची व्हॅल्यू काय असेल टी हाफ लाईफ टाईमला, इंटू लॉग ऑफ A0 व्हॅल्यू किती, A0 ॲज इट इज राहणार आहे, A0 0 टाईमला. AT मात्र बदलतोय, AT काय होतोय A0 बाय 2, A0 बाय 2. मग आता A0 अपॉन A0 बाय 2 म्हणजे सपोज 100 अपॉन 2, याचा अर्थ 100 अपॉन 50 इज आन्सर इज 2. देअरफोर K1 इज इक्वल टू 2.303 अपॉन टी हाफ इंटू लॉग ऑफ 2. बट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ लॉग ऑफ 2? लॉग ऑफ 2 इज 0.3010. त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. देअरफोर K1 इज इक्वल टू 2.303 अपॉन टी हाफ इंटू 0.3010. आता 0.3010 मल्टिप्लाइड बाय 2.303 याची व्हॅल्यू एक कॉन्स्टंट येते जे की 0.693 असते. मग ते जर एक्सप्रेशन चेंज केलं, टी हाफ इकडे येऊया, K1 इकडे आणतोय, टी हाफ इज इक्वल टू 0.693 आणि हा K1 इकडे येतोय K1. हे एक्सप्रेशन मिळालं आपल्याला टी हाफचं, हे एक्सप्रेशन मिळालं आपल्याला टी हाफचं फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता या एक्सप्रेशनमध्ये कुठेही ए ही टर्म नाही आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ही टर्म नाही आहे. याचा अर्थ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन कितीही असलं तरी टी हाफ मात्र बदलत नाही. तुम्ही असे लिहू शकता हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन is independent to initial concentration of reactant. म्हणजे रिॲक्टंटचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन कितीही बदललं तरी हाफ लाईफ मात्र बदलत नाही. त्या पर्टिक्युलर रिॲक्शनसाठी रिॲक्शन बदलली तर मात्र हाफ लाईफ बदलेल, पण सेम रिॲक्शन आहे. सेम रिॲक्शनमध्ये जर कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीला 100 असेल तेव्हा सुद्धा त्याची हाफ लाईफ जी पर्टिक्युलर हाफ व्हॅल्यू जी असेल टी हाफ असेल, तर 100चं 50 होताना टी हाफ टाईम लागेल, 50चं 25 होताना सुद्धा टी हाफ टाईम लागेल, 25चं 12.5 होताना सुद्धा टी हाफ टाईम लागणार आहे. अशा पद्धतीने टी हाफ कंटिन्यू सुरू राहणार आहे. मग हे झालं टी हाफ एक्सप्रेशन. पुढचा जो टॉपिक आहे आपला तो आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. नंबर 4 ची कॅरेक्टरिस्टिक आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघा मित्रांनो, ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये जेवढे एक्सप्रेशन आपण शिकलो पूर्ण फर्स्ट ऑर्डरचे, त्या सर्व एक्सप्रेशनसाठी वेगवेगळे ग्राफ तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतील. आपण एक बार समोर ते कॅरेक्टरिस्टिक दिसते त्यामध्ये रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए कॉन्सन्ट्रेशन आहे.
मग ते जे ए कॉन्सन्ट्रेशन आहे, ए कॉन्सन्ट्रेशन ॲट टाइम टी आहे, कुठल्याही टाइम टीला तुम्ही ते एचं रेट कॅल्क्युलेट करू शकतात. म्हणजे त्या इक्वेशनवरनं तुम्ही जर घेतलं, सपोज इक्वेशन 1 फर्स्ट कन्सिडर करूया आपण, फर्स्ट इक्वेशन कन्सिडर करूया, रेट इज इक्वल टू K1 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाइम टी असतो, हे जनरली कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाइम टी असतो. मग ॲट टाइम टीचं ए कॉन्सन्ट्रेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल रेट आहे. याला इक्वेशन तुम्ही स्ट्रेट लाईनला कम्पेअर केलं, y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, सी इज अ इंटरसेप्ट जो की 0 आहे. मग तुम्ही जर हा ग्राफ कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला हा ग्राफ असा मिळेल. वाय ॲक्सिसला आपण रेट घेऊया, एक्स ॲक्सिसला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाइम टी, तुम्हाला स्लोप मिळणार आहे पॉझिटिव्ह पासिंग थ्रू ओरिजिन, कारण इंटरसेप्ट 0 आहे, हा पासिंग थ्रू ओरिजिन आहे. अँड हिअर स्लोप इज इक्वल टू K1, दॅट इज रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. हा पहिला ग्राफ तुम्हाला मिळाला. सेकंड ग्राफ, तुम्ही जे इक्वेशन कन्सिडर केलं होतं बघा, इक्वेशन नंबर तुमच्याकडे 4 इक्वेशन नंबर होता, इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4 काय होतं, ln a मायनस ln at, ln a0 मायनस ln at इज इक्वल टू प्लस K1t, हे एक एक्सप्रेशन होतं आपलं, प्लस K1t, हे एक एक्सप्रेशन आपल्याकडे होतं. या एक्सप्रेशनसाठी तुम्ही जर ग्राफ कन्सिडर केला किंवा हा ln a0 कन्सिडर केला, ln t तिकडे घेऊया, जो व्हेरिएबल आहे, इंटरसेप्ट आहे, तो व्हेरिएबल होत राहील. किंवा ही पूर्ण टर्म कन्सिडर केली, ह्या पूर्ण टर्मला तुम्ही असे लिहू शकतात, ln a0 अपॉन at इज इक्वल टू K1t, हे एक्सप्रेशन आपण बघितलं होतं. याचा ग्राफ कॅल्क्युलेट, दिस इज y व्हेरिएबल आहे, इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. हाही ग्राफ तुम्हाला असा मिळणार आहे. जर हे ln a0 अपॉन at, a0 अपॉन at असं कन्सिडर केलं एक्सप्रेशन y ॲक्सिसवर, एक्स ॲक्सिसवर टाइम t, हे दोघं कन्सिडर केले तर पासिंग थ्रू ओरिजिन, तुम्हाला स्लोप जो काय मिळणार आहे तो स्लोप मिळणार आहे K1, पॉझिटिव्ह स्लोप या केसमध्ये. हेच इक्वेशन वेगळ्या पद्धतीने लिहिता येऊ शकतो तुम्हाला. इक्वेशन नंबर जे बी आहे सी, त्याला तुम्ही असे लिहू शकतात, ln a0 नॉट a0 at, ln at अपॉन a0 at अपॉन a0 इज इक्वल टू मायनस K1t. याच्यासाठी ग्राफ कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला ग्राफ निगेटिव्ह स्लोप आहे, स्लोप कसा आहे, निगेटिव्ह आहे. ln at अपॉन a0 स्लोप निगेटिव्ह, पासिंग थ्रू ओरिजिन, कारण इंटरसेप्ट 0 आहे, पासिंग थ्रू ओरिजिन, इंटरसेप्ट दिस इज y, हिअर इट इज एम एक्स प्लस सी. मग आपल्याला जो ग्राफ मिळेल तो असा असेल, हा एक्स ॲक्सिस असेल, हा वाय ॲक्सिस असेल. वाय ॲक्सिसवर आपण घेतो ln कॉन्सन्ट्रेशन ऑफ at अँड a0, इकडे घेतोय t, पासिंग थ्रू ओरिजिन, हा ग्राफ मिळेल, आणि स्लोप हा निगेटिव्ह असेल जो की मायनस K1 असेल. हे इक्वेशनसाठी. डी, जर तुम्ही फर्स्ट ऑर्डर एक्सप्रेशन कन्सिडर केलं, फर्स्ट ऑर्डरचं अजून एक एक्सप्रेशन कन्सिडर केलं, जे की या फॉर्मॅटमध्ये ln at फॉर्मॅटमध्ये, हे इक्वेशन हे मायनस आहे, याला ln at इज इक्वल टू असं कन्सिडर केलं आपण, ln at विच इज इक्वल टू मायनस K1t, आणि हा मायनस ln a0 आहे जो की तिकडे त्यांना प्लस होईल, प्लस ln a0. दिस इक्वेशन also compared with equation of straight line, here y variable, m slope, x another variable, plus c intercept पॉझिटिव्ह आहे, म्हणून याचा ग्राफ असा येणार आहे. जर हा ग्राफ तुम्ही कॅल्क्युलेट केला, y ॲक्सिसवर ln at कन्सिडर केलं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, या ॲक्सिसवर t कन्सिडर केला आहे, स्लोप निगेटिव्ह आहे, म्हणून स्लोप निगेटिव्ह असल्यामुळे हा असा येईल. आणि हा जो पॉईंट आहे इथून तर इथपर्यंत हा पॉझिटिव्ह इंटरसेप्ट आहे, ज्याची व्हॅल्यू ln a0 असेल. हिअर स्लोप इज इक्वल टू मायनस K1, हा सुद्धा एक ग्राफ कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. आता एक्सपोनेन्शियलचा सुद्धा ग्राफ कॅल्क्युलेट करता येतो, एक्सपोनेन्शियल्स इक्वेशनचा. तुम्हाला माहिती आहे एक्सपोनेन्शियली जसं कॉन्सन्ट्रेशन एटीचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते हळूहळू काय होत जाणार आहे, डिक्रीज होणार आहे, कॉन्सन्ट्रेशन रिमेन हे डिक्रीज होत जात आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग ते इक्वेशन काय, आपण हे चेंज करूया. बघा इथं ग्राफ काढतो, पुढचे ग्राफ ई इक्वेशन आहे आपल्याला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए
ॲट टाईम टी हा व्हेरिएबल एक इंटू A0 इंटू e⁻⁻k1t हा जर ग्राफ कॅल्क्युलेट करायचा झाला तर हा ग्राफ असा कॅल्क्युलेट करता येईल तुम्हाला. हा व्हेरिएबल आहे टाईम टी, इकडे घेतला टाईम टी व्हेरिएबल, हा एक्स AT आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाईम टी. जसं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जाईल हळूहळू कॉन्सन्ट्रेशन काय होणार, कमी होणार जसं टाईम वाढणार आहे. सुरुवातीला AT कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त असेल ॲट टाईम टी रिमेन, जे की AT हा 0 असेल. इथून हे कॉन्सन्ट्रेशन हळूहळू डिक्रीज होईल आणि अशा पद्धतीने डिक्रीज होत जाणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, हा जो कर्व आहे हा कर्व कधीही या लाईनला मॅच होणार नाही. या लाईनला हा इंटरसेप्ट अजिबात होणार नाही. हा कर्व कंटिन्युअस स्लो डाऊन असणार आहे. इथं कधी इथं इंटरसेप्ट होत नाही. हा कधी या लाईनला कट करणार नाही एक्सेसला, त्याला कंटिन्यू स्लोली चालत राहील, कधीच कट होणार नाही. याचा अर्थ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन या कंटिन्यू होत असतात, त्या कधीही स्टॉप होत नाही. कंप्लिशन त्यांचं जवळजवळ इन्फायनाईट टाईमपर्यंत कंप्लिशन होत नाही. मग हा जो ग्राफ आहे अशा पद्धतीने हा ग्राफ तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. ह्या ATमध्ये इथं कुठेतरी टी हाफ असू शकतील. हे जे कॉन्सन्ट्रेशन होतं ए, जे की A0 कॉन्सन्ट्रेशन आहे, इथं हा कॉन्सन्ट्रेशन आहे A0 कॉन्सन्ट्रेशन जेव्हा हाफ होणार आहे इथं कुठेतरी ते हाफ होईल. आणि हा जो टाईम असेल या फर्स्ट ऑर्डरचा हा टाईम असेल टी हाफ, हा टाईम असेल टी हाफ. इथं कॉन्सन्ट्रेशन असेल AT इज इक्वल टू A0/2 हे कॉन्सन्ट्रेशन इथं असेल. हा एक ग्राफ कॅल्क्युलेट करता येईल. अजून एक ग्राफ आहे हाफ लाईफसाठी. हाफ लाईफसाठी तुम्हाला एक्सप्रेशन मिळालं टी हाफ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज इक्वल टू 0.693/K1 हे एक्सप्रेशन मिळालं इंटू, अथवा इथं एक टर्म आपण इनिशियल कॉन्सन्ट्रेशन देतो, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0/0. आता एनिथिंग (1) होतं म्हणजे ही टर्म इथं असणं आणि नसणं याचं सिग्निफिकन्स फारसं नाही आहे. पण आपण जर कन्सिडर केला हा एक व्हेरिएबल आहे, जो व्हेरिएबलनुसार टी हा बदलणार आहे, तर हे इक्वेशन पुन्हा कम्पेअर करू शकतो y = mx + c. मग तुम्ही y ॲक्सिसवरती टी हाफ ही टर्म घेऊ शकतात, टी हाफ ही टर्म y ॲक्सिसवरती, x ॲक्सिसवरती A0 कॉन्सन्ट्रेशन, A0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हे जर घेतलं तर तुमचा जो स्लोप आहे तो पॉझिटिव्ह मिळणार आहे, पासिंग थ्रू ओरिजिन असणार आहे. आणि हिअर स्लोप व्हॅल्यू इज इक्वल टू 0.693/K1. याचा अर्थ K1 ची व्हॅल्यू जी रेट कॉन्स्टंटची तुम्ही जनरल एक्सप्रेशनने पण कॅल्क्युलेट करू शकता अशासारख्या, किंवा तुम्ही ग्राफिकल वेने सुद्धा K1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतात. याच्या व्यतिरिक्त भरपूर पद्धतीने तुम्ही जिथं AT म्हटलंय तिथं A-x म्हणू शकतात, जिथं A0 म्हटलंय तिथं स्मॉल a म्हणू शकतात, जिथं AT म्हटलंय A कॉन्सन्ट्रेटी तिथं CT म्हणू शकतात, जिथं A0 म्हटलंय तिथं C0 म्हणू शकतात. अशा वेगळ्या पद्धतीने याचे ग्राफ कॅल्क्युलेट करतात. ऑब्जेक्टिव्ह एक्झामला बऱ्याचदा तुम्हाला असाही क्वेश्चन विचारला तो विच ऑफ द फॉलोइंग ग्राफ इज अ करेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन ऑर झिरो ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे 4 ऑप्शनपैकी एक ग्राफ करेक्ट असेल, बाकीचे 3 चुकीचे असतील. किंवा असाही क्वेश्चन विचारला होतो विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिप्रेझेंट, विच ऑफ द फॉलोइंग ग्राफ इज नॉट रिप्रेझेंट फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे तुम्हाला 4 ग्राफ देतील, 4 पैकी 3 करेक्ट असतील, एक चुकीचा असेल. मग तुम्हाला ते 3 करेक्ट कुठले, ते कोणत्या पद्धतीने डिनोट केले त्या पद्धतीने तुम्हाला हे माहीत पाहिजे. म्हणून हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फार महत्त्वाचं मित्रांनो ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने. थिअरीला सुद्धा महत्त्वाचे, ऑब्जेक्टिव्हला सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण या फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनमध्ये सुरुवातीला जनरल एक्सप्रेशन कन्सिडर केलं, त्यानंतर त्याचं रेट लॉ लिहिला, रेट लॉला डिफरन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं, डिफरन्शियल फॉर्मचं इंटिग्रेशन करून त्याचं इंटिग्रेटेड रेट इक्वेशन्स तयार केलेत वेगवेगळे. त्या इंटिग्रेटेड रेट इक्वेशन नंतर आपण एक्सपोनेन्शियल इक्वेशन तयार केलं फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी. त्या फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी इक्वेशन तयार केलं आपण कॅरेक्टरिस्टिक बघतोय. या कॅरेक्टरिस्टिकमध्ये पहिली कॅरेक्टरिस्टिक तुम्ही बघितली, रेट इन्क्रीजेस बाय n फॅक्टर इफ द कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज बाय द सेम n फॅक्टर. युनिट ऑफ K1 बघितलं, हाफ लाईफ टाईम बघितला, त्यानंतर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलं ज्याच्यामध्ये आपण जवळजवळ 6 ग्राफ याच्यामध्ये बघितलेत. आता बघूया एक्झाम्पल्स ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचे कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत ते बघूया. 5th कॅरेक्टरिस्टिक आपली एक्झाम्पल्स. नंबर 5 एक्झाम्पल्स ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. एक्झाम्पल्स ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर. हायड्रोलायसिस ऑफ ईस्टर. ॲक्च्युली हे प्युअर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन नाही आहे, ही सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे, कारण हिची मॉलिक्युलरिटी 2 आहे पण ऑर्डर मात्र 1 आहे ड्यू टू एक्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर. समजा तुम्ही इथाइल ॲसिटेट कन्सिडर केला
CH3CO C2H5 plus H2O in presence of H plus ion. This will gives you acetic acid plus ethanol C2H5OH. ही रिएक्शन फर्स्ट ऑर्डर है. सेकंड रिएक्शन इन्वर्जन ऑफ केन शुगर. Inversion of cane sugar. This is another example of first order reaction. Cane sugar म्हणजे टेबल शुगर सुक्रोज मॉलिक्यूल ज्याचा फॉर्म्युला असतो C12H22 and O11. दिस इज सुक्रोज. याचं हायड्रोलिसिस केलं इन प्रेझन्स ऑफ H प्लस आयन दॅट इज ॲसिड, तर तुम्हाला दोन मॉलिक्यूल मिळतात. एक मिळतो C6H12O6 जो की ग्लुकोज असतो आणि दुसरा मिळतो पुन्हा C6H12O6 जो की फ्रुक्टोज असतो. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे दोघी फंक्शनल आयसोमर्स आहेत एकमेकांचे. ग्लुकोजमध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असतो आणि फ्रुक्टोजमध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप असतो. तिसरं एक्झाम्पल आहे तुम्हाला जे सांगता येईल डिकम्पोजिशन ऑफ N2O5. N2O5चं डिकम्पोजिशन करायचं आहे. ट्वाइस N2O5 गिव्स ट्वाइस not twice 4 times NO2 plus O2. ऑक्सिजन चेक करा, टोटल ऑक्सिजन 10 आहे, इथं 8 आणि 2 ऑक्सिजन 10 आहेत. हे सुद्धा एक एक्झाम्पल आहे. डिकम्पोजिशन ऑफ सल्फ्युरिल क्लोराइड that is SO2Cl2. याचं डिकम्पोजिशन इन SO2 गॅस अँड Cl2 गॅस. हे सुद्धा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. त्याच्या व्यतिरिक्त डिकम्पोजिशन ऑफ डायझो आयसोप्रोपिल डायझोनियम सॉल्ट. डायझोनियम सॉल्टचे जे डायझो कंपाऊंड्स आहेत आयसोप्रोपिल कंपाऊंड त्याचं डिकम्पोजिशन सुद्धा होतं. याच्या व्यतिरिक्त तुम्ही ऑल रेडिओ ॲक्टिव्ह रिॲक्शन सुद्धा आहेत. अजून एक रिॲक्शन आहे बघा मित्रांनो, डायझोनियम क्लोराईडचं कन्व्हर्जन फिनॉलमध्ये करणारी रिॲक्शन. डायझोनियम क्लोराईडला फिनॉलमध्ये कन्वर्ट करतो, ती सुद्धा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. किंवा आयसोमरायझेशन रिॲक्शन ऑफ N-क्लोरो ॲसिड ॲनिलीड इंटू पॅराक्लोरो ॲसिड ॲनिलीड, ते पण एक्झाम्पल घेऊया. देन आयसोमरायझेशन ऑफ N-क्लोरो ॲसिड ॲनिलीड. आयसोमराइज N-क्लोरो ॲसिड ॲनिलीड हे C6H5 हा बेंझिनिनचा फिनिल ग्रुप आहे. याला लागला N, त्या Nला लागला एक क्लोरीन आणि इकडे लागला COCH3. दिस इज N-क्लोरो ॲसिड ॲनिलीड. याचं आयसोमरायझेशन होतं आणि तुम्हाला पॅराक्लोरो ॲसिड ॲनिलीड म्हणतो. इथं Cl, देन Cl अटॅच टू C6H4, देन N, here H and here COCH3. This is पॅराक्लोरो ॲसिड ॲनिलीड. आणि याच्या इतर सर्वात महत्त्वाचं एक्झाम्पल जे फिजिक्समध्ये सुद्धा तुम्ही शिकतात रेडिओ फिजिक्समध्ये, न्यूक्लिअर फिजिक्समध्ये, ऑल रेडिओ ॲक्टिव्ह डिसइंटिग्रेशन रिॲक्शन्स. ऑल रेडिओ ॲक्टिव्ह डिसइंटिग्रेशन ऑर डिके रिॲक्शन्स. जेवढ्या रेडिओ ॲक्टिव्ह डिसइंटिग्रेशन रिॲक्शन्स आहेत मित्रांनो, या सर्वच्या सर्व रिॲक्शन्स फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स फॉलो करतात. त्या सर्वांना याच फर्स्ट ऑर्डरचं हाफ लाईफचं इक्वेशन अप्लाय होऊ शकतं. याच फर्स्ट ऑर्डरचं तुम्ही जे इक्वेशन बघितलं ते अप्लाय होऊ शकतं. फक्त तिथं तुम्ही जे एक्सप्रेशन शिकतात तिथं A0 ATच्या ऐवजी तुम्ही N0 आणि NT या टर्म्स वापरतात. नंबर ऑफ मॉलिक्युल्स ॲट 0 टाईम अँड नंबर ऑफ मॉलिक्युल्स ॲट T टाईम या टर्म्स वापरतात. आणि तिथं K1च्या ऐवजी तुम्ही लॅम्बडा जो की DK कॉन्स्टंट आहे त्या केसमध्ये तो वापरतात. दिस इज अबाउट फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. हे सर्व फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनबद्दल आहे. इथं आपला फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन हा टॉपिक संपला. पुढच्या लेक्चरपर्यंत धन्यवाद. घरी अभ्यास करत राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि लिहून प्रॅक्टिस करत राहा. धन्यवाद.